तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर एक विशेष कार्यक्रम सुरू आहे, रणसंग्राम बंगालचा। आणि कारण आपल्याला कल्पना आहे की 5 राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आज आपल्या हाती येत आहेत आणि या 5 राज्यात सगळ्यात मुख्य आपली नजर असणार आहे ती पश्चिम बंगालवर। कारण पश्चिम बंगालमध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे भाजपसाठी, नरेंद्र मोदींसाठी, आणि अस्तित्वाची लढाई आहे ती तृणमूल काँग्रेससाठी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी। म्हणून आपण पाहूया पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये नेमकं या निवडणुकीचं चित्र कसं आहे ते ग्राफिक्समधून। या निवडणुकांचे मुख्य मुद्दे काय आहेत तर खेला होबे की विकास होबे। या पश्चिम बंगालमध्ये भाजपने आपली सारी ताकद पणाला लावली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 प्रचार सभा घेतल्या आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 70 रोड शो केले। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर 150 जवळजवळ 150 सभा घेतल्या। भाजपकडून केंद्रीय मंत्र्यांसह अनेक मुख्यमंत्री, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले होते। कोरोना लढा आणि लसीकरण मुद्द्यावरती प्रचार झाला। कोरोना लढ्यातलं यश अपयश, ममता बॅनर्जी यांच्यावरती या प्रचारादरम्यान हल्ला देखील झाला। अनेक हिंसक प्रकार आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळाले आणि त्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवर बसून प्रचार केला। त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो का, हा देखील या निवडणुकीचा मुख्य मुद्दा आहे। फुरफुरा शरीफचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी पहिल्यांदाच निवडणुकीत ते उतरलेत आणि त्यांची साथ आहे अर्थातच ती डाव्यांच्या बाजूने। काँग्रेस डावे अब्बास सिद्दीकी या आघाडीमुळे ममतांना फटका बसू शकतो का। नोकऱ्या आणि खुंटलेला विकास हे मुद्दे कदाचित ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जाऊ शकतात। आणि रणसंग्राम बंगालचा यामध्ये आपल्या समेत आता 3 विश्लेषक आहेत। अभय देशपांडे वरिष्ठ पत्रकार, जयंत माइंडकर वरिष्ठ पत्रकार आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, हे तिघं आपल्या समेत आहेत। त्या तिन्ही मान्यवरांचं स्वागत। मला पहिल्यांदा जायचंय ते अभय देशपांडे यांच्याकडे। अभय, तुम्ही कसं बघता या पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे आणि त्याच्याबरोबरच अन्य 4 राज्यांच्या निवडणुकांकडे? मला वाटतं विजय की पश्चिम बंगालची निवडणूक या सगळ्या निवडणूक 5ही राज्यांच्या तुलनेत अतिशय सर्वांचं लक्ष त्याच्याकडे आहे। कारण ज्या इंटेन्सिटीने तिकडे ती निवडणूक लढवली गेली, मला वाटतं की त्याच्यामुळे सर्व लक्ष तिकडे आहे। कोरोनाच्या संदर्भात जे काही प्रोटोकॉल होते ते दोन्ही बाजूनी पाळले गेले नाहीत आणि त्याचे परिणाम आपण आज बघतोय। परंतु या निवडणुकीच्या संदर्भात सांगायचं झालं तर मला वाटतं मगाशी ज्याचा उल्लेख ओझरचा झाला तो म्हणजे डाव्यांची जी आघाडी आहे, डावे काँग्रेस, तर ही आघाडी नेमकं मतविभागणी किती करणार आणि भाजपाने जे ध्रुवीकरण केलंय ते ध्रुवीकरण या निवडणुकीमध्ये किती काम करणार। 1-2 घोषणांचा उल्लेख केला आपण, विकास होबे का खेला होबे। त्याच्याशिवाय आणखी एक घोषणा होती विजय, ती म्हणजे पहिले राम पोरे बाम, म्हणजे आधी राम आणि नंतर वाम अशी भूमिका हे माकपचं कम्युनिस्टांचं केडर आहे त्या केडरनी या निवडणुकीमध्ये घेतली होती। कारण ममताचा पराभव करू शकणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा द्यायची भूमिका बऱ्याच ठिकाणी डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली दिसली आणि याचा परिणाम नेमका काय होतो हे बघावं लागेल। आपण तर मागच्या निवडणुकीचा थोडा पश्चिम बंगालच्या बाबतीत जर विचार केला तर 22 वर्षाची कम्युनिस्टांची सत्ता बदलवून तिथे ममतानी तो गड हस्तगत केला आणि आजही तो गड राखण्यासाठी किंवा भाजपाशी ज्या निकराचा लढा देत आहेत जे देशातल्या काही राज्य, त्यात पश्चिम बंगालचा उल्लेख मला वाटतं की प्रामुख्याने ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करावा लागेल। आणि ही निवडणूक त्याच इंटेन्सिटीने झाली। परंतु भाजपाचा जो इमर्जन्स आहे तिथला एकदम 2 जागावरनं त्या या लोकसभा निवडणुकीत ते 18 वर पोहोचले। त्यांची मतांची टक्केवारी एकदम 22% वाढलेली आहे आणि ते आज तिथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांनी मोठी मुसंडी मारलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये काय होणार, अशा परिस्थितीत काय होणार, मला वाटतं आपण थोडीशी उत्सुकता राखून ठेवूया। मला याच मुद्द्यावरती जयंत माइंडकर यांना बोलतं करायला आवडेल। माइंडकर, अभय काय म्हणाले तुम्ही ऐकलत आत्ता की 18 जागा लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या भाजपला। आता त्या 18 जागांवरनं भाजप विधानसभेची निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे। भाजपला ते यश मिळू शकतं? मला वाटतं आउटगोईंग असेंब्लीमध्ये भाजपच्या फक्त 3 जागा आहेत। आपण जर का 18 लोकसभेच्या गृहीत धरल्या तर याचा अर्थ 108 विधानसभा मतदारसंघ होतात।
म्हणजे 108 विधानसभा मतदारसंघात त्यांचा एकूण दबदबा आहे असं आपण ठोकळ मनाने मानू शकतो. आणि जे काही आपल्याकडे आता सर्व्हे आलेले आहेत त्या सर्व सर्व्हेंचा जर का आपण एक सरासरी जरी काढली तरी भाजपची संख्या ही जवळपास 125 आमदारांच्या आसपास जाते आहे. आता तो त्यांचा मार्ग हिंसक आहे कसा आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं नाव घेऊन त्यांनी काय काय हिंसा घडवून आणली हे आता मुद्दे काढले तर तो एक विषय वेगळा जाईल. पण एक वस्तुस्थिती एक विश्लेषक म्हणून मी मानायला हरकत नाही की 125 पर्यंत भाजपची मजल जात आहे, जाऊ शकते, ही वस्तुस्थिती आहे. 32 वर्ष हा बंगाल कम्युनिस्टांच्या ताब्यात होता, त्याच्यानंतर 10 वर्ष ममता दिदींच्या ताब्यात होता. याचा अर्थ एक प्रकारे एकाच पक्षाची सत्ता 42 वर्ष या महत्वाच्या राज्यांनी अनुभवलेली आहे. एकाच पक्षाची, कारण कम्युनिस्ट असले तरी पण त्यांचे जे काही 2-3 होते. नक्कीच आपण पुन्हा तुमच्याकडे येऊया. मला जायचंय भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. शिवराय, दोघं तुम्ही काय म्हणाले तुम्ही ऐकलेत, जयंत अभय हे दोघंही काय म्हणाले ऐकलेत. पण ममता बॅनर्जी या अतिशय जबरदस्त अशी लढत देत आहेत, त्यांना जागा राखायची आहे, त्यांचं सत्ता राखायची आहे. हे जे मुद्दे निवडणुकीचे मुद्दे आहेत या पार्श्वभूमीवर भाजपला यंदा पहिल्यांदा या निवडणुकीत यश मिळू शकतं का, की एक्झिट पोलमध्ये जे आकडे आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहे? विद्यासागरांच्या नावावर भारतीय जनता पार्टीने बिलकुल हिंसा घडवलेली नाही. तिथे हिंसा 10 वर्षापासून ममता बॅनर्जी घडवत आहेत. आणि त्यापूर्वी माइंडकरांना ज्यांच्यावर फार प्रेम आहे ते डावे तिथे 22 वर्ष हिंसा घडवत होते. आणि या हिंसेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि समविचाराच्या संघटनेच्या असंख्य लोकांनी बळी दिलेले आहेत आपले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही कल येण्याच्या पूर्वी, निवडणुकीचा निकाल सुरू होण्याच्या पूर्वी ठरवून यायचं आणि भारतीय जनता पार्टी विषवमन सुरू करायचं ते योग्य नाही. त्यामुळे त्या प्रकरणावर चर्चा करायची असेल की विद्यासागरांच्या नावाने काय काय हिंसा घडून आणली. भारतीय जनता पार्टीने हिंसा झेललेली आहे, त्या ठिकाणी हल्ले झेललेले आहेत. त्यामुळे हा खुलासा मी प्रथम करू इच्छितो. असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या 3च जागा होत्या या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये. आणि भाजपाने 3 जागांपासून आपली मजल मारणं सुरू केली. माइंडकरांच्या मते 108, पण आमच्या मते जवळजवळ 121 जागांवर लोकसभा निवडणुकीमध्ये तिथे भारतीय जनता पार्टी आघाडी होती. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की बंगालचा जो सामान्य माणूस आहे, ज्याला माती माणूस या तिन्ही विषयांवर तिथे जे प्रचंड डिटोरिएशन ममता बॅनर्जींच्या एककल्ली कारभाराने घडवून आणलेला आहे. आणि 22 वर्ष त्याच्या आधी पण डाव्यांनी जो उच्छाद तिथे मांडलेला आहे, या पार्श्वभूमीवर बंगालच्या सामान्य जनतेला भारतीय जनता पार्टीकडून आशा आहे, अपेक्षा आहे. बंगालच्या सामान्य माणसाला भारतीय जनता पार्टीकडून आशा असं म्हणतायत शिवराय कुलकर्णी. पण नेमकं काय होणार ते अर्थातच निवडणुकीचा निकाल आपल्याला सांगणार आहे. आणि त्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर, तिथल्या निकालांवर आपली नजर असणार आहे या कार्यक्रमातून, ज्याचं नाव आहे रणसंग्राम बंगालचा. आणि या कार्यक्रमात एक घेऊया छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे रणसंग्राम बंगालचा. या बंगालच्या रणसंग्रामात नेमकं काय होतं याचा पहिला कल पुढच्या 15 मिनिटात आपल्या समोर येईल. माझ्या हातातल्या घड्याळात आता होत आहेत 7:46. 8च्या ठोक्याला पहिला कल आपल्या हातात येऊ शकतो. आणि काय असणार आहे तो कल, तर तो पश्चिम बंगालचा असेल पहिला कल. पश्चिम बंगालमध्ये 292 निकालांवर आपल्याला निवडणूक झालेली आहे, त्याचा कल, त्याच्यापैकी पहिला कल येईल. पंढरपूर निवडणुकीचा पहिला कल येऊ शकतो. पंढरपूर म्हणजे मंगळवेढात. तिथे विठोबा कोणाला पावणार, भगीरथ भालकेना का समाधान आवताडेना. आणि निवडणुकीचं सर्वात वेगवान कव्हरेज फक्त एबीपी माझावर तुम्ही पाहू शकाल. पुढच्या 15 मिनिटात या निवडणुकांचा कल आपल्या हाती येणार आहे. निवडणुका होत आहेत 5 राज्यांमध्ये: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी आणि आसाम. या आसाममधल्या निवडणुका कोणत्या मुद्द्यांवर झाल्या पाहूयात ग्राफिक्समधून. निवडणुकांचे प्रमुख मुद्दे एनआरसी आणि सीएए प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. चहा कामगारांचं दैनंदिन वेतन हा दुसरा मुद्दा होता.
हिंदुत्व आणि बांगलादेशी मुस्लिम असा प्रचार या निवडणुकीत झाला. जमीन भाडेपट्टीचाही मुद्दा या प्रचारात पुढे होता. भाजप समोर इथं सत्ता राखण्याचं आव्हान आहे आसाममध्ये आणि तोच निवडणुकीचा आणखी एक प्रमुख मुद्दा होता. दक्षिणेत नेमकं काय होऊ शकतं, तिथलं राजकारण काय, कारण करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय होणारी ही पहिली निवडणूक आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची वाट बिकट झाली आहे. केरळमध्ये डाव्यांसाठी अस्तित्वाची लढाई आहे आणि तो केरळच्या निवडणुकीचा मुद्दा आहे. नोकऱ्या, विकास आणि कोरोना प्रचार केंद्रस्थानी आहे. दक्षिणेत देखील तामिळनाडू, पुदुच्चेरी म्हणा किंवा केरळ म्हणा, पुदुच्चेरीत काँग्रेसचा मोठा गट फुटल्यानं आता भाजपला संधी आहे. म्हणजे कोण निवडून येणारपेक्षा हातात भाजपचा झेंडा घेतलाय ते निवडून येणार का जे आधीचे आहेत तेच निवडून येणार. असे 5 राज्यांच्या निवडणुकीचे वेगवेगळे मुद्दे आहेत, पण आपली नजर असणार आहे ती प्रामुख्याने पश्चिम बंगालवर, कारण सगळ्यात उत्सुकता तिथे आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही यांची एक पर्सनॅलिटी आणि दुसरी पर्सनॅलिटी अर्थातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. या 2 व्यक्तिमत्वांची लढाई कशा पद्धतीने त्याच्याकडे बघायचं मला जाणून घ्यायचं आहे वरिष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांच्याकडून. अभय, कशा पद्धतीने बघायचं या दोघांच्या व्यक्तिमत्वाकडे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं त्या 2 व्यक्तिमत्वांमधली लढाई, त्या 2 व्यक्तिमत्वांमधला संघर्ष आपल्या समोर येतोय? नाही, निश्चितपणे या निवडणुकीत जे इंटेन्सिटीने ही निवडणूक याचा उल्लेख मगाशी मी केला की अतिशय या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराची रणधुमाळी झाली, आरोप प्रत्यारोप झाले, केंद्र आणि राज्य संबंध या विषयांवर चर्चा झाली आणि मुख्य म्हणजे मला वाटतं की या निवडणुकीमध्ये एक ध्रुवीकरणाचा तो प्रयत्न झाला. त्या ध्रुवीकरणाचा परिणाम कसे असतात, कारण असं आहे की आज पश्चिम बंगालचं बघा तुम्ही की तिथे डाव्यांनी इतकी वर्ष सत्ता उपभोगली, त्याच्यानंतर ममता आल्या आणि या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या काही वर्षाच्या राजकारणात जर बघितलं तर ममतांनी डाव्यांची जागा घेतली आहे आणि ममतांनी त्यांची जागा घेतल्यामुळे जो व्हॅक्यूम तयार झाला होता तो भरण्याची तयारी भाजपने केली आणि ती जागा भाजपाने घेतली. आता डाव्यांवर आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आलेली आहे. तमिळनाडूमध्ये त्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला की आज जयललिता आणि करुणानिधी या 2 टॉवरिंग पर्सनॅलिटी होत्या आणि ज्यांच्या भोवती या राज्याचं राजकारण फिरत होतं. या दोघेही या निवडणुकीत नाहीत, परंतु त्याच वेळी करुणानिधी यांची जागा घ्यायला के स्टॅलिन सारखं नेतृत्व उभं राहिलेलं आहे. तसं AIADMKच्या संदर्भात नाहीये की जयललिता यांच्यानंतर कोण. पलानीस्वामी जरी आज लीड करत असले तरी त्यांच्याकडे तो करिश्मा नाहीये. या निवडणुकीमध्ये रजनीकांत सारखा मोठा मोहरा आपला चेहरा बनवून या राज्यात कधी म्हणजे शिरकाव करण्याचा प्रयत्न भाजपाचा होता, पण रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहायचा निर्णय घेतल्यामुळे भाजपकडे आज तिथे नेतृत्व नाहीये. केरळामधलं जर बघितलं तुम्ही की केरळामध्ये म्हणजे एका पक्षाला सलग 2 वेळा सत्ता कधी मिळत नाही, परंतु यावेळी हे जे गणित आहे हे बदलण्याचा प्रयत्न तिथे चालू आहे. साधारणतः एक्झिट पोल सांगतायत की ही परंपरा जी आहे एकदा हे आणि एकदा ते, ती यावेळेस कदाचित खंडित होऊ शकते. तर मला वाटतं की या निवडणुकी म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये कोरोनाचं भय न बाळगता किंवा त्याचा विचार न करता राजकीय पक्ष उतरले होते. त्याचे परिणाम मला वाटतं की साधारणतः जे आहेत ते आहे. तमिळनाडूमध्ये फेरबदल दिसतोय, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये साधारणतः तीच परिस्थिती राहील. मगाशी लोकसभेच्या आघाडीचा हे झाला तर लोकसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 171 विधानसभा मतदारसंघामध्ये लीड होती, तर भाजपाला 116 मध्ये लीड होती. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मिळणारी लीड आणि प्रत्यक्ष विधानसभेतलं मतदान यात नक्कीच फरक असतो. आपल्या समवेत जयंत माइंडकर देखील आहे, वरिष्ठ पत्रकार. जयंत, तुम्ही कसं बघताय या निवडणुकांकडे? जसं मगाशी म्हणाले की काही चेहरे हे फार महत्वाची गोष्ट असतं. केरळमध्ये श्रीधरन यांचा चेहरा घेऊन भाजप समोर येते, तो फायदा होऊ शकतो भाजपला? त्याच्यावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे ती पाहता त्याचा फायदा होईल की तोटा होईल हाच एक प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की आपण इथे 75 वर्षांच्या वर म्हणून 89 वर्षांचे अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यांना आपण निवृत्त करतो, त्यांना आपण कुठलंही पद नाकारतो, राष्ट्रपती पदावर त्यांना आपण नाकारतो आणि 88 वर्षांच्या श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून आपण केरळचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो. हे एक स्वतःच संधी साधू राजकारण भाजप इथे दाखवलेलं आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका पण झालेली आहे.
त्याच्यावर असंही प्रकारे टीका झाली की शेवटी केरळचा मतदार हा सर्वात सुशिक्षित आहे आणि त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे राजगोपाल भाजपचेच एक नेते त्यांनी सांगितलं की इथचा मतदार सुशिक्षित आहे आणि त्याच्यामुळे तो आम्हाला मतदान करत नाही, एवढी कबुली पण त्यांनी दिलेली आहे. मला असं वाटतं याच्यातच सगळं दिसून पडतं की तुम्ही कोणीही आणलं तरी सुद्धा काही भाजपला केरळमध्ये काही चान्सेस दिसत नाहीयेत. हा एक नेहमीच जे केरळचं इक्वेशन होतं की ऑल्टरनेटली त्यांचं नेहमी यायचं, कदाचित ते बदलेल का हे एक टच अँड गोचा प्रश्न आहे. अदरवाईज जे नेहमी केरळची जी परंपरा आहे ती पाहिली तर ती अशी आहे की आत्ता जर का कम्युनिस्ट आहे तर अर्थात पुढची 5 वर्षे ही काँग्रेसकडे राहतील. हे तुमचं एक मत आहे, पण मला पुन्हा एकदा अभय देशपांडे यांकडे जायचं आहे. अभय, ममता बॅनर्जी यांच्या बाजूने जेवढे मुद्दे आहेत तेवढेच त्यांच्या विरोधात देखील मुद्दे आहेत. किंबहुना अम्फान जे तिकडे जे वादळ आलं होतं, या अम्फानच्या वादळानंतर तिथली जी मदत झाली त्याच्याबद्दल आहेत काही गोष्टी. तर हे मुद्दे, कोरोनाचे यश अपयश, कोरोनाच्या लढाईतलं, हे सगळं ममतांच्या विरोधात जाऊ शकतं. मला वाटतं की जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर किंवा इश्यूजवर निवडणूक होते तेव्हा स्वाभाविकच गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स या सगळ्या बाबींचा विचार होतो. पण जेव्हा निवडणूक भावनिक मुद्द्यावर येते तेव्हा बऱ्याच वेळी अशा गोष्टींचा विचार होत नाही. कारण असं आहे की गव्हर्नन्सच्या मुद्द्यांवर जर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये निवडणुका झाल्या असत्या तर अनेकदा अनेक निकाल आपण वेगळे बघितले असते, पण तसं होत नाही. या निवडणुकीमध्ये 2 विचारधारा, राज्य आणि केंद्र संबंध, राज्याची अस्मिता, ध्रुवीकरण या सगळ्या बाबींचा विचार झालेला मतदारांनी दिसतोय. म्हणून मी मगाशी ज्या घोषणेचा उल्लेख केला की रामनवमीच्या रामयात्रा हा अलीकडच्या काळातला बंगालमधला ट्रेंड आहे. त्याच्या आधी तर दुर्गा पूजेशिवाय मोठा उत्सव फारसा कधी होत नव्हता. परंतु जेव्हा ध्रुवीकरणाचा प्रक्रिया सुरू झाली किंवा सुरू केली तेव्हापासून रामनवमीच्या यात्रा वगैरे याचा एक जोरदार शक्ती प्रदर्शन त्या निमित्ताने झालं. आणि ज्याचा उल्लेख केला मी की डाव्यांचं कमकुवत होणं किंवा क्षीण होणं याच्यामधून जे व्हॅक्युम तयार झाला होता तो व्हॅक्युम, आणि भाजपाने त्याचं बघितलं ते निवडणुका पूर्ण शक्तीनिशी ताकदीनिशी लढवतात. यश किंवा अपयश मिळेल याचा न विचार करता ते आपली पूर्ण शक्ती तिथे उतरवतात आणि या निवडणुकीत त्यांनी तेच केलं. तर अशा वेळी डाव्यांना तिसऱ्या आघाडींची मतं ही निर्णायक ठरतील असं दिसतंय त्या ध्रुवीकरणामध्ये. परंतु एक असतं की अनेकदा जेव्हा 2 पक्षांच्या निवडणुकी होती त्यावेळेस मतदारांची भूमिका बऱ्याच वेळेस फार सुस्पष्ट असते. त्या 2 ज्या प्रमुख लढतीत असणाऱ्या पक्षांपैकी एकाला मतदान करून स्पष्ट बहुमत देण्याकडे त्यांचा कल असतो अनेकदा दिसून आलंय. आणि मला वाटतं की त्याच दृष्टीने या निवडणुकीत कदाचित निकाल येऊ शकते. कुठलीही गोष्ट असो, राजकारण असो किंवा अन्य कुठली, त्याच्यात वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात ना, वेगवेगळे मुद्दे असतात ना, ते वेगवेगळे रंग भरत असतात. याच गोष्टी आपल्याला या निकालापर्यंत जाणून घ्यायच्या आहेत. पण मला वाटतं काही मिनिटातच आपल्याला या निवडणुकीच्या निकालाचा कल देखील मिळू शकतो आणि तो फक्त आणि फक्त ABP माझावरच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.